नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आज मुंबई पोलीस शिपाई या पदाविषयी चर्चा करणार आहे. काय कट ऑफ राहील आणि कशा पद्धतीने ते प्रेडिक्शन आपलं असणार आहे हे तुम्हाला आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. उगाच आपण असंच व्हिडिओ काढत नाहीये, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन सहित आपण व्हिडिओमध्ये या चर्चा करणार आहे की नक्की कशा पद्धतीनं मुंबई पोलीसचा कट ऑफ राहू शकतो. ठीक आहे. 2572 जागांसाठी मुंबई पोलीसमध्ये भरती झालेली होती. याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक कास्ट वाईज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे की नक्की कुठल्या कास्टला मुलांचा कट ऑफ किती राहील, मुलींचा कट ऑफ किती राहील आणि का राहील त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे. तुम्ही जर ग्राउंड बघितलेत तर ग्राउंडमध्ये जे काही स्कोर आले विद्यार्थी मित्रांना, हे ऍव्हरेज कट ऑफचा जर विचार केला तर एनटीडीचा तर मला वाटतं सगळ्याच कास्टचा 38 कट ऑफ राहिला, ओबीसी 36 राहिला, ओपन 41 राहिला आणि बाकीच्या इतर कास्ट ह्या 36-38 या रेंजमध्ये सगळ्या आपल्याला राहिलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये मग महिलांचा जर विचार केला तर महिला साधारणतः 33-35 असा कट ऑफ राहिलेला बघायला मिळतो आपल्याला आणि ओपनचा 39 राहिलेला होता. आता जर ओव्हरऑल पेपरचा विचार केला तर पेपर तुलनेनं सोपा होता. म्हणजे मागे जर काही पेपरांचा विचार केला इतर झालेल्या मागच्या आपल्या मुंबई पोलीस भरतीचा 2021 ला झालेली भरती असेल, 23चा असेल, ठीक आहे, तर त्याच्या तुलनेनं यावेळेस पेपर सोपा होता. पण याच्यामध्ये सिली मिस्टेक अगदी 90, 92 मार्क्स पीवायक्यू मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये घेणारे जे विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांना कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं की मार्क्स कमी आलेले आहेत. म्हणजे 75 ते 80-85च्या रेंजमध्ये मार्क्स आले. ठीक आहे. ओव्हरऑल आपण पूर्ण विचार करणार आहे की तुम्ही जर विद्यार्थी मित्रांना विचारलात किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुम्हाला स्वतःलाही जे काही मार्क्स आले पेपरमध्ये, आता जसं ग्राउंडचा आपण ऍव्हरेज काढतो की साधारणतः तो 38-40च्या ऍव्हरेजमध्ये विद्यार्थी मित्रांना मार्क्स आहेत, मग तसंच लेखी परीक्षेचा जर विचार केला तर लेखी परीक्षेमध्ये 80 ते 85 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ओके. 80 ते 85 वाले विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 85 ते 90 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी काही प्रमाणात बघायला मिळतात आणि 90+ मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी आहे. म्हणजे ऍव्हरेज आपण म्हणजे एकदमच कमी असल्यासारखं म्हणू शकतो. टोटल आपल्याला सर्वांना माहिती आहे की 40,069 विद्यार्थ्यांनी काय केलेलं होतं, या भरतीमध्ये पेपर दिलेला होता. आपण एका कास्ट बद्दल बघूयात मित्रांनो. जर पुरुषांच्या बाबतीतला विचार केला तर ओपनचा कट ऑफ काय राहील हे आपण पहिल्यांदा याच्यावरती चर्चा करू. ठीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो ऍव्हरेज स्कोर आहे ग्राउंडचा जर पकडला मुलांचा तर तो 40चा जरी ऍव्हरेज पकडला आपण तर 40 प्लस लेखीचे मार्क्स हे साधारणतः 90ची रेंज आपण पकडली तर तुम्हाला म्हणजे 85-90च राहणार आहे. पण ती जर पकडली तर तुम्हाला ओपनचा कट ऑफ हा जाऊ शकतो 130 ते 132 मार्क्स वरती. 130 ते 132 मार्क्स वरती ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो मुलांचा. 217 जागा आहेत मुलांसाठी ओपन कॅटेगरीसाठी आणि याच्यामध्ये ऍक्च्युअली विद्यार्थ्यांची जर संख्या घेतली आपण फाईट करणाऱ्या तर सर्वच कास्टच्या मिळून 24,995 विद्यार्थी, म्हणजे आपण जे म्हणतोय ना 40,069 विद्यार्थी हे टोटल या भरतीमध्ये होते. त्यातले 24,995 विद्यार्थी म्हणजे ऑलमोस्ट 25,000 म्हणू शकता. 25,000 हे सर्वसाधारण कॅटेगरी मधली मुलं आहेत. ओके. म्हणजे सर्वसाधारण पुरुष अशा पद्धतीचे 25,000 विद्यार्थी आहेत. 24,995 हा एक्झॅक्ट आकडा आहे. ठीक आहे. 217 जागांसाठी. तर त्याच्यामुळे हा कट ऑफ 130 ते 132 मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. 132 पर्यंतही जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर मुलींचा जर विचार केला तर मुलींच्या गोष्टीत जर आपण विचार केला तर 39 हा ओपन कट ऑफ लागलेला आणि ऍव्हरेज जे ग्राउंडचे कट ऑफ आहेत ते 35चे आहेत. म्हणजे 33-35 मार्क्स वरती मुलींचे ऍव्हरेज कट ऑफ लागले. ठीक आहे. म्हणजे इथं मुलांच्या तुलनेत त्यांचे 5 मार्क्स ग्राउंडलाच ऍव्हरेजली कमी आलेले आहेत. ओके. आणि लेखी परीक्षेचा जर विचार केला तर इथं सुद्धा मुलींच्या 80-85ची रेंज राहिलेली आहे. काही 75-80ची सुद्धा रेंज आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. कारण विद्यार्थी संख्या मुलींची कमी असल्या कारणानं याच्यामध्ये तुम्हाला संधी थोडीशी जास्त राहते आणि मार्क्स कमी मध्ये सुद्धा सिलेक्शन होतं. म्हणजे मुलींचा ऍव्हरेज कट ऑफ हा 123 ते 125 जाऊ शकतो ओपन कॅन्डिडेटला. 123 ते 125 जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हे आपलं प्रॉपर प्रेडिक्शन असणारे बऱ्यापैकी तुम्हाला कट ऑफ असेच बघायला मिळतील. कारण ज्या पद्धतीनं मागच्या काही वर्षांमध्ये आपण कट ऑफ प्रेडिक्ट केले तर तसेच ते राहिलेले आहेत. बघा याच्यामध्ये मुलींचा 123 ते 125 हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो. त्याला कारण असं आहे की ओपनचा जर ग्राउंडचा विचार केला तर 39चा आपल्याला मेरिट आलेला बघायला मिळतं कट ऑफ. 217 जागा मुलींसाठी सुद्धा आहेत. पण याच्यामध्ये मुलींची जी संख्या आहे स्पर्धेमध्ये असणाऱ्या ती 7,286 इतकी आहे. म्हणजे 7,286 सर्वच महिला मिळून आहेत. त्याच्यातून महिलांसाठीच्या ओपनच्या जागा 217 आहेत. त्याच्यामुळे
हा कट ऑफ साधारणतः 123 ते 125 पर्यंत राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे मॅक्स गेला तर 125 जाईल, नाहीतर हा साधारणतः 123 पर्यंत येऊ शकतो जास्तीत जास्त. ओके, बघा आता आपण दुसऱ्या कास्टवर म्हणजे प्रत्येक कास्ट वाईज जाऊयात. पुढे आपण विचार करूयात की ओबीसीचा. आता ओबीसी मध्ये सर्वाधिक जागा जर ओपनच्या नंतर कोणाला असतील तर त्या ओबीसीला आहेत. ओके, ओबीसीला मुलांचा जर विचार केला तर 148 जागा होत्या आणि मुलांचा ओबीसीचा कट ऑफ हा 36 लागला होता ग्राउंडचा. आता 148 जागांसाठी 36चा ग्राउंडला कट ऑफ आला. महत्वाचं म्हणजे 7456 विद्यार्थी मित्र म्हणजे पुरुषांमध्ये म्हणतो आपण 7456 ओबीसी कॅन्डिडेट हे या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. हा, आता त्याच्यातून काही ओपन मधून सिलेक्शन झालेले असतील तसं आताही ओपन मध्ये जातील, पण ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत हे 7456 टोटल आहेत, एवढं लक्षात असू देत तुमच्या. 148 जागांसाठी 7456 ओबीसी कॅन्डिडेट या स्पर्धेमध्ये होते. त्याच्यामुळे ओबीसीचा कट ऑफ हा साधारणतः 127 ते 130च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. 127 ते 130च्या रेंजमध्ये ओबीसी कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे, आणि सोबतच जर महिलांचा विचार केला तर महिलांचा ग्राउंड आपण बघितलंय की 33चा कट ऑफ त्यांचा लागलेला होता ग्राउंडला. ओके, 1997 महिला या आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळतात आणि ओबीसीच्या महिलांच्या जागा ज्या आहेत या 147 होत्या. 147 जागांसाठी जर महिलांचा विचार केला तर 1997 महिला या आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पुरुषांसोबत जर विचार केला तर खूप कमी, म्हणजे 7,500 पुरुष आहेत तेवढ्याच जागांसाठी. तेवढ्याच जागांना महिलांचा जर विचार केला फक्त 77 जागांसाठी 147 जागांसाठी आपल्याला 1997 महिला बघायला मिळतात. त्याच्यामुळे ऍव्हरेज सुद्धा खूप कमी आहे. म्हणजे महिलांचा जर तुम्ही ओबीसी महिलांचा विचार केला तर 147 जागांसाठी 1997 मुली फाईट करत होत्या. म्हणजे एका जागेसाठी साधारणतः 13.58 म्हणजे तुम्ही 14 पकडू शकता, 14 मुली फाईट करत होत्या. आणि तेच जर मुलांचा तुम्ही आकडा विचारात घेतलात तर 50.37 एवढी मुलं एका जागेसाठी फाईट करत होती ओबीसीचे. म्हणजे तुलनेनं महिलांसाठी हे खूप अतिशय महत्वाचं राहणार आहे ओबीसीच्या, की 13.58 म्हणजे एका जागेसाठी 14 मुली ऑलमोस्ट फाईट करत होत्या ओव्हरऑल सगळ्याच. ओके, तर त्याच्यामुळे खूप चांगली संधी आहे इथं महिलांना. महिलांचा कट ऑफ हा ओबीसीचा राहू शकतो साधारणतः 118 ते 123च्या रेंजमध्ये राहू शकतो. 118 ते 123, कारण त्यांचा ग्राउंडचा कट ऑफ फक्त 33 आलेला होता. मग इकडे 80-85 जरी ऍव्हरेज मार्क्स पकडले आपण तरी तो साधारणतः कट ऑफ राहू शकतो. कारण पेपर सोपा होता त्याच्यामुळे आपल्याला 80-85 मध्ये जावं लागतं. जर पेपर थोडासा अवघड आला असता तर हा कट ऑफ अजूनही खाली आलेला आपल्याला बघायला मिळाला असता. ओके, तो 118चा अजूनही खाली येऊ शकतो 1-2 मार्क्स. मी जे काही तुम्हाला कट ऑफचं प्रेडिक्शन सांगतो याच्यामध्ये 1-2 ते 3 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर दुसरी कास्ट बघूयात आपण एससीबीसी. एससीबीसी मध्ये मुलांचा जर आपण विचार केला तर 38चा ग्राउंड लागलेला होता, म्हणजे कट ऑफ लागलेला होता. 76 जागा होत्या मुलांसाठी आणि एससीबीसीची जी एकूण विद्यार्थी संख्या आहे ती 3135 होती या स्पर्धेमध्ये. विद्यार्थी म्हणजे पुरुषांमध्ये म्हणतो मी तुम्हाला 3135 76 जागांसाठी फाईट करत होते. 38चा ग्राउंड कट ऑफ आलेला होता. आणि जर एससीबीसी मुलांचा जर ऍव्हरेज काढला तर हा 41 पर्यंतचा होता. एका जागेसाठी 41 मुलं फाईट करत होती. त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हा 128 ते 130 पर्यंत राहू शकतो, थोडासा ओबीसी पेक्षा जास्त जाईल. ओके, महिलांचा जर विचार केला तर महिलांचा कट ऑफ ग्राउंडचा 34 लागलेला होता एससीबीसीच्या आणि जागा आहेत त्यांच्या 77. आणि टोटल मुलींची जी संख्या होती याच्यामध्ये 1344 महिला या एससीबीसीच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे कट ऑफ हा 119 ते 123च्या दरम्यान जाऊ शकतो. म्हणजे ऍक्च्युअली ओबीसी पेक्षा एससीबीसीच्या महिलांचा कट ऑफ जास्त लागेल तुलनेनं. ओके, कारण जर तसंही कॅल्क्युलेट केलं एससीबीसीच्या तर 17.45 एका जागेसाठी मुली फाईट करत होत्या. म्हणजे 17.5 मुली आपण म्हणू शकतो एका जागेसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस मध्ये प्रेडिक्शन सगळ्यांचं फसू शकतं, आपलंही फसू शकतं, पॉसिबिलिटी आहे. कारण ईडब्ल्यूएस ला आपण जज नाही करता आलं, मला ग्राउंडला जज करता आलं ना कुठे. ठीक आहे, कमी लागेल, सर्वात कमी ईडब्ल्यूएसच लागेल, त्याच्याबद्दल वाद नाहीये. ठीक आहे, पण तो किती लागेल तर आपण एक साधारणतः अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू शकतो. बघा, ईडब्ल्यूएसचा ग्राउंड कट ऑफच मुलांचा 28 आलेला होता आणि मुलींचा 25 आलेला होता. ओके, त्याच्यामुळे ईडब्ल्यूएसच्या मुलांची जी संख्या आहे तुमच्या माहितीसाठी लक्षात असू देत, 76 जागा आहेत ईडब्ल्यूएसच्या आणि 2368 पुरुष आहेत. 76 जागांसाठी
68 पुरुष आपल्याला फक्त बघायला मिळतात त्याच्यामध्ये. जर तुम्ही त्या ईडब्ल्यूएस पुरुषांचा ऍव्हरेज काढला तर 31च्या आसपास येतो. बाकी आपण बघितलं की ओबीसीला 50चा ऍव्हरेज होता एका जागेसाठी. इव्हन आपण नंतर कुठलं कास्ट बघितलं, एससीबीसीला आपल्याला 41चा भेटला आणि इथे तुम्हाला 31चा मिळतो. म्हणजे तुलनेनं जी संख्या आहे तीच कमी बघायला मिळते. त्याच्यामुळे इथं कट ऑफ हा पुरुषांचा 120 पर्यंत जाऊ शकतो, खाली येऊ शकतो, 120 ते 122 पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. आणि महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर इथं तर म्हणजे अगदी सर्वात कमी साधारणतः हा महिलांचा कट ऑफ 105 पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. 105 पर्यंत हा महिलांचा कट ऑफ लागू शकतो. कारण महिलांचा ग्राउंड कट ऑफच 25 होता. याच्यापेक्षाही कमी पण जाऊ शकतो, कारण महिलांची जी संख्या आहे ती खूप कमी आहे. आपण जर नीट कॅल्क्युलेट केलं या सगळ्या गोष्टी तर ईडब्ल्यूएसच्या महिलांच्या 77 जागा होत्या आणि फक्त उपलब्ध महिला ह्या 416 होत्या. म्हणजे एकाच 10चा जो रेशो म्हणतो की ना आपण, तो सुद्धा इथं आपल्याला सापडलेला नव्हता. म्हणजे ईडब्ल्यूएसच्या महिलांचं प्रमाण हे त्यांच्या तुलनेमध्ये जे असायला हवं ते नाहीच आहे. निम्म्या महिला आहेत. म्हणजे एकाच 10च्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 77 जागांसाठी जर आपण बघितलं तर 770 महिला असायला पाहिजे. पण एकूण ईडब्ल्यूएसच्या महिला ज्या ओपन मध्ये गेलेल्या आहेत त्यांना पकडून पण किती होत आहेत ईडब्ल्यूएसच्या एकूण महिला, तर 416 फक्त. म्हणजे एका जागेसाठी 5 महिला फाईट करतात असं आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे खूप जास्त संधी आपल्याला ईडब्ल्यूएसच्या महिलांना इथं आहे. ओके. त्याच्यानंतर एससी. आता एससी कास्ट संदर्भात सांगायचं झालं तर एससीचा कट ऑफ यावेळेस थोडासा वाढलेला बघायला मिळाला आपल्याला. 36चा त्यांचा ग्राउंड कट ऑफ आला. त्याच्यानंतर पुरुषांच्या 99 जागा आहेत. त्या 99 जागांसाठी 3115 एवढे विद्यार्थी फाईट करतायत. 3115 म्हणजे काही कमी नाही झाले. तिथं सुद्धा 31चाच ऍव्हरेज लागला जसं आपण ईडब्ल्यूएसच्या बाबतीत म्हणतोय. पण 3115 विद्यार्थी आणि 31च एका जागेसाठी फाईट करतात, जे ईडब्ल्यूएसला फाईट करताना आपल्याला पुरुषांमध्ये बघायला मिळालं. तर त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस आणि एससीचा कट ऑफ हा साधारणतः कुठेतरी आपल्याला हे करताना मिळेल. पण एससीचे जे विद्यार्थी संख्या आहे त्यांचे जे मार्क्स आहेत ग्राउंडचे ते बऱ्यापैकी यावेळी चांगले बघायला मिळाले आपल्याला तुलनेनं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे एससीचा कट ऑफ हा जास्तीत जास्त 124 ते 128, जास्तीत जास्त 128 पर्यंत जाऊ शकतो, वाढला असतं. पण 124 पर्यंत खाली सुद्धा येऊ शकतो. 124 ते 128 हा पुरुषांचा कट ऑफ राहील. 3115 एवढे विद्यार्थी एससीचे आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. महिलांचा जर विचार केला तर महिला एससी ग्राउंडच 33चा कट ऑफ आलेला होता. म्हणजे जो आपण 25च्या नंतरचा जर कुठला विचार केला तर बाबा ईडब्ल्यूएस नंतर सर्वात कमी कट ऑफ हा एससीचा आहे. 33चा कट ऑफ होता. तर 33चा कट ऑफ जागा आहेत 100 महिलांसाठी एससीच्या आणि 987 फक्त महिला इथं उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे सर्वात कमी एससी नंतर जर कुठला ईडब्ल्यूएस नंतर कुठला जर कमी नंबर लागत असेल तर तो एससीचा. तर एससीचा कट ऑफ इथं आपल्याला बघायला मिळेल की खूप कमी लागेल. एससीचा महिलांचा कट ऑफ हा साधारणतः 115 ते 118 19च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. 115 ते 118 19 पर्यंत हा महिलांचा कट ऑफ एससीचा जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एसटी कास्ट आहे बघा. एसटी कास्टसाठी आपण खूप डिटेलमध्ये सर्वच कास्टच्या आपण चर्चा करतोय. एससी झाला आता आपल्याला एसटी करायचं आहे. त्याच्यानंतर एनटीचा प्रत्येक प्रवर्ग आपल्याला बघायचा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल. डिटेलमध्ये बघा, तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. विद्यार्थी संख्या किती आहे याच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी काही गोष्टी अवलंबून असतात, म्हणून तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. आणि पोलीस भरतीची जर तुम्ही व्यवस्थित तयारी करायची असेल तर तुम्हाला आपण मिशन खाकी नावाचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक आपलं हे ऍप्लिकेशन काम करतं. सोबतच तुम्हाला जर येणाऱ्या पुढच्या भरतीची जर तयारी करायची असेल तर आपलं स्वराज्य करिअर अकॅडमी ही आपली अकॅडमी आहे मुंबईमध्ये, कांदिवली या ठिकाणी. तुम्ही मुंबईत कुठे राहत असाल तर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकता आपल्याकडे. आणि जर तुम्हाला रेसिडेन्शियल उपलब्ध करायचं असेल तर ते करू शकता. महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये येऊ शकता. ठीक आहे. चला आपण मुद्द्यावरती येऊयात. आपल्या एसटी कास्टचा कट ऑफ बघूयात. एसटीचा साधारणतः पुरुषांचा कट ऑफ हा 122 ते 126च्या रेंजमध्ये लागू शकतो. कारण इथं कट ऑफ पुरुषांचा आपण बघतोय की 36 आला होता ग्राउंडचा. जागा आहेत 54, पण 2676 एवढे विद्यार्थी संख्या आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. त्याच्यामुळे एसटीचा कट ऑफ थोडासा आपल्याला जास्त जाण्याची ह्या वर्षी दाट शक्यता आहे. कारण पुरुषांमध्ये जी संख्या आहे की नाही सेम मार्क्स वरती आलेले कट ऑफ ग्राउंड वरून लेखीकडे येण्याची ती जरा जास्त झाली. 2673 विद्यार्थी आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. म्हणजे एका जागेसाठी 54 जागा होत्या, एका जागेसाठी 49.50 म्हणजे थोडक्यात 50% म्हणजे 50 मुलं पकडा. एका जागेसाठी 50 मुलं ही स्पर्धेमध्ये आहेत. त्याच्यामुळे इथला कट ऑफ हा थोडासा जास्त जाईल असं मला वाटतं. ठीक आहे. आणि महिलांचा जर विचार केला तर महिला 34चा कट ऑफ होता. पुरुषांचा 36 होता, महिलांचा 34चा होता. यावर्षी आपल्याला महिलांचे कट ऑफ सर्वच ठिकाणी वाढलेले बघायला मिळतात. आता 34चा कट ऑफ जो आहे
महिलांचा जागा आहेत त्यांनाही 54, पण इथं महिलांची जी विद्यार्थी संख्या आहे, विद्यार्थिनींची संख्या आहे, 801च उपलब्ध आहेत. 801 महिला 54 जागांसाठी फाईट करतात. तर त्याच्यामुळे इथं जो ऍव्हरेज आहे हा 14.83 आहे. म्हणजे अगदी 15 मुली आपण म्हणू शकतो एका जागेसाठी फाईट करतात. ठीक आहे, ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे बरं का. कारण इथे जर स्कोरचा जर विचार केला तुम्ही तर स्कोर वाढेल असा पेपर होता. त्याच्यामुळे तो जो कट ऑफ आहे तो थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो 2 ते 3 मार्क्सने, पण सिली मिस्टेक सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी केलेला. त्याच्यामुळे जे कट ऑफ आहे ते बऱ्यापैकी आपण ज्या पद्धतीनं म्हणतोय त्या पद्धतीनं लागू शकतात. एसबीसी या कास्टचा जर विचार केला तर एसबीसीचा पुरुषांचा कट ऑफ 125 ते 128 जाऊ शकतो. कारण ग्राउंडचा कट ऑफ त्यांचा 36 लागलेला होता आणि 14 फक्त जागा आहेत त्यांच्यासाठी आणि 481 एवढेच विद्यार्थी इथं उपलब्ध आहेत किंवा आहेत त्या स्पर्धेमध्ये. 481 म्हणजे ऍव्हरेज जर काढला तर 34 पॉईंट समथिंग म्हणजे 35 पकडा, 35 एका जागेसाठी विद्यार्थी फाईट करत होते. त्याच्यामुळे हा कट ऑफ साधारणतः 125 ते 128च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. महिला एसबीसी महिलांचा जर विचार केला तर 116 ते 120 पर्यंत जाईल. ग्राउंडचा कट ऑफ यांचा 32 लागलेला होता. 14 जागा आहेत आणि 165च महिला फक्त या 14 जागांसाठी फाईट करताना बघायला मिळतात. कोणाच्या तर एसबीसीच्या बोलतोय आपण. 11.78 म्हणजे इथं महिलांचा कट ऑफ पुन्हा परत कमी येण्याची दाट शक्यता आहे एसबीसी मध्ये सुद्धा. विजेचा जर विचार केला तर विजेचा कट ऑफ थोडासा जास्त लागेल तुलनेनं. कारण विजेचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त झाली इथे. म्हणजे 23 जागा आहेत आणि या 23 जागांसाठी साधारणतः विजयच्या त्या 23 जागांना आपल्याला जर विद्यार्थी संख्या बघितली तर 1708 आहेत आणि 75चा ऍव्हरेज येतो. 74.26 एका जागेसाठी एवढी मुलं फाईट करतायत. ओके, ग्राउंड कट ऑफ 38 राहिलेला होता. आता एवढा विजयचा कट ऑफ मात्र जास्त जाईल. 127 ते 130 पर्यंत जाऊ शकतो मुलांचा आणि महिलांचा 118 ते 120 पर्यंत जाऊ शकतो. महिलांचा कट ऑफ 35 चालेला 22 जागा होत्या आणि 410 महिला स्पर्धेमध्ये होत्या. एनटीव्हीचा जर विचार केला बघा मित्रांनो, विजय असेल किंवा एनटीचा कुठलाही प्रवर्ग घ्या बी सी डी, याच्यामध्ये एनटीसीडी चे कट ऑफ तर हायच लागतील नेहमीप्रमाणे. बीचा कट ऑफ मात्र एनटीव्हीचा कट ऑफ मात्र थोडासा कमी येईल. मग तो पुरुष असतील किंवा महिला असतील, एनटीव्हीला जरा चांगली संधी. एनटीव्हीचा तुलनेनं एनटी कॅटेगरीचा जर विचार केला तर तुलनेनं एनटीव्हीचा कट ऑफ कमी लागणार आहे. एनटीसी एनटीडी हाय लागेल दरवर्षीप्रमाणे. एनटीबीचा जर पुरुषांचा विचार केला तर तो 127 ते 129 लागू शकतो. एनटीसीच्या पुरुषांचा विचार केला तर 128 ते 131 पर्यंत जाऊ शकतो. एनटीडीचा विचार केला तर तो 129 ते 131 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ओपन नंतर जर खाली कुठला कट ऑफ असेल तर तो एनटीडीचा असेल. एनटीडी एनटीसी या दोन कास्टला खूप मोठ्या प्रमाणात कट ऑफ जास्त म्हणजे एखाद दुसरा मार्क जास्त लागू शकतो. ठीक आहे. आणि महिलांचा, कारण बघा एनटीच्या सगळ्या प्रवर्गांचा जो कट ऑफ आहे हा 38च लागलेला होता मैदानीचा. आणि याच्यामध्ये तुलनेनं एनटीबीचा जर विचार केला तर एनटीबीच्या पुरुषांमध्ये 38 कट ऑफ होता. 20 जागांसाठी 760 इतके विद्यार्थी होते याच्यामध्ये स्पर्धेमध्ये. विजयचे आपण बघितलेलेच आहेत. एनटीबीचा आपण बघतोय की 20 जागांसाठी 760 विद्यार्थी पुरुष. आणि महिलांचा जर विचार केला तर 33चा कट ऑफ आला होता. 19 जागा आहेत महिलांच्या आणि 313 इतक्या महिला स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर महिलांचा एनटीबीचा कट ऑफ हा 117 ते 120च्या रेंजमध्ये लागू शकतो. 117 ते 120 पर्यंत महिला जाईल. एनटीसीचा विचार केला जर तर 128 ते 131 पुरुष म्हटलो आपण आणि महिला असतील 120 ते 123 पर्यंत. पुरुषांमध्ये 26 जागांसाठी 1841 विद्यार्थी फाईट करतात आणि महिलांमध्ये 26 जागांसाठी फक्त 502 महिला फाईट करतात. त्याच्यामुळे महिलांचा कट ऑफ 120 ते 123 पर्यंत जास्तीत जास्त राहू शकतो. एनटीडीचा जर विचार केला तर 129 ते 131 पर्यंत एनटीडीचा कट ऑफ जाऊ शकतो. महिला 121 ते 124 पर्यंत जाऊ शकतात. याच्यामध्ये महिलांचा कट ऑफ हा एनटीडीचा 35चा होता, पुरुषांचा 38चा होता. दोघांसाठी जागा 14 होत्या. पण पुरुषांची एकूण संख्या एनटीडीच्या 1178 इतक्या आहे आणि महिलांची 262 इतकी आहे. ठीक आहे. म्हणजे आता 262 म्हटल्यावरती 18.71 येतं साधारणतः. म्हणजे तुम्ही 19 महिला एका जागेसाठी फाईट करता एनटीडीच्या असं म्हणू शकता. पण पुरुषांचं मी का कट ऑफ जास्त म्हणतोय ना हे लक्षात घ्या. पुरुषांच्या एका जागेला आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एनटीडीच्या 14 जागा आहेत टोटल भरतीमध्ये. 1178 इतके विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये. तर ते ओपन मध्ये जाणारे भरपूर आहेतच, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण ऍव्हरेज एनटीडीच्या विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली तर 14 जागेसाठी 1178 विद्यार्थी. याचा अर्थ 84.14 म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 84च पकडा. 84 विद्यार्थी एका जागेसाठी फाईट करतात. आणि जर पुरुषांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की सर्वाधिक
स्पर्धा जर कुठं असेल तर ते NTDच्या पोरांसाठी आहे. ठीक आहे. आणि मुलींचा पण सेम सीन आहे. NTDच्या 18.71 म्हणजे 14 जागांसाठी 262 महिला आहेत. 18.71 एवढा त्यांचा आकडा होतो, जो की महिलांमध्ये सर्वाधिक आहे NTDचा. ओके. म्हणून साधारणतः जे NT प्रवर्गाचा जर विचार केला आपण, विजय, NTC, NTD या 3 कास्टचा कट ऑफ थोडासा जास्त जाऊ शकतो. NTBचा तुलनेनं NTच्या कॅटेगरीमध्ये कमी लागेल. जनरली EWHचा कट ऑफ हा सर्वात कमी लागेल. त्याच्यानंतर SCचा कट ऑफ लागेल, STचा लागेल बऱ्यापैकी. ठीक आहे. OBC सुद्धा ऍव्हरेज असू शकतं. SABCचा OBC पेक्षा जास्त लागेल. कोणाचा कुठल्या तुलनेमध्ये कुठल्या कॅटेगरीला किती कट ऑफ आहे हे आपण बघितलेलंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा, जेणेकरून ही माहिती मुंबई पोलीस शिपाईची तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.